सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सन्माननीय सर्वांनीच व्यासपीठाच्या मान्यवरांचा उल्लेख टाळलेला आहे आणि मलाही तो नाईलाजाने टाळावा लागतो आहे। मला माहित आहे संयोजकांची खूप धावपळ आहे आणि कोणाला बोलायला द्यावं आणि कोणाला नाही बोलायला द्यावं ही त्यांच्यापुढे खरं तर प्रश्न पडलेला आहे। पण अशाही परिस्थितीमध्ये एका शिक्षिकेचा, एका आदर्श शिक्षिकेचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांचा विद्यार्थी किंवा माझे विद्यार्थी बोलला नाही, त्या शिक्षकाचं ते अपयश ठरू शकतं सर। आणि म्हणून कदाचित संयोजकांना, नियोजकांना असं वाटलं असावं की एक शिक्षिका काय असते हे जर दाखवायचं असेल तर आपल्याला त्या शिक्षिकेच्या हाताखाली घडलेले विद्यार्थी दाखवावे लागतील। म्हणून सर्वप्रथम संयोजकांचा आभार। शिक्षक आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा जीवनाचा आधार म्हणजे एक शिक्षक होय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै वे श्री गुरुवे नमः। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सन्माननीय आपण सर्वजण नातेवाईक, खरं तर कुठलाही कार्यक्रम आता पाहिला तर शिक्षक सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आपण सर्वजण मान्यवर जात असाल, पण एक कौटुंबिक जवळची माणसं ज्या गावात कार्यक्रम आहे त्या गावातले ठराविक 5-25 याच्या पलीकडे कुठे काही सापडत झालाय। मुळेच्या कुशीतच ज्यांचं कर्मकर्तृत्व केलंय आणि आपणा समोर सर्व परिसरातील मान्यवर, विशेषतः सांगेल 1992 मध्ये अभिषेक मध्ये शुभारंभ केल्यानंतर मध्यंतरी शिक्षक सोहळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रेसिडेन्सीचा मुद्दा चालला होता, त्याचा परिपाक आज या ठिकाणी दिसतोय। खरं तर मला वाटतं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय डॉक्टर किरणजी लहामटे यांचं स्वागत करावं। आज टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे। ओके, 1992 मध्ये ज्यावेळेस मॅडम आबिटखेंमध्ये आल्या, मला वाटतं आता जाधव साहेब सांगत होते की 92 मध्ये रुजू झाल्या, म्हणजे त्यावेळेचा कालावधी कसा असेल आणि त्याच्या पूर्वी 20 वर्ष शिक्षण घेतलंय ही परिस्थिती कशी असेल। या सर्व शैक्षणिक परिस्थितीमध्ये मॅडमांचं शिक्षण झालं आणि मॅडमांनी शिक्षण झालं नाही तर त्याच अकोले तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला आदर्श आबिटखेंवरूनही प्रचंड बहुसंख्येने लोक समाज या ठिकाणी उपस्थित आहे। परिस्थितीतून देखील परिस्थिती अनेक माणसं या ठिकाणी व्यक्ती प्रतिष्ठित मान्य कार्यदेव लवकर तिकडे जे घेईल। मयूरही चांगल्या ठिकाणी आहे, याचं कारण काय, आपण लोकांच्या मुलांना शिकवले, लोकांच्या मुलांसाठी समर्पण केले तर आज आपली मुलं नक्कीच शिकतील। कारण परोपकाराय बहती नदिया, परोपकाराय फलती वृक्ष, परोपकाराय दुहती गाय, परोपकाराय दमशर्यम। आमच्या मॅडमांनी आतापर्यंत आयुष्य, तरी हे 34 वर्षाचं आयुष्य हे आमच्या डोंगर दऱ्यातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खर्च केलं। आणि म्हणूनच मला आज जे काही 2 शब्द इथं बोलता येत आहे, सारिकाचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्यानंतर आता काय करावं म्हणून मॅडमांनी त्यांचा भाचा आपल्याकडे शिकण्यासाठी आणला आणि तो माझ्याकडे सायन्स एज्युकेशन मध्ये त्याचा प्रवेश घेतला। या ठिकाणी भरपूर मान्यवर मंडळी आहेत जे माझे शिक्षक आहेत, सगळ्यांचे विद्यार्थी माझ्याकडे शिकले। परंतु मला सांगायचंय की एका विद्यार्थ्याप्रती आजही तेच प्रेम, आजही तीच माया, नाही तर आम्ही गाव सोडलं, आमची नोकरी संपली, आता दुसरीकडे संबंध संपला, असं झालं नाही। 1992 मध्ये आबिटखेड आल्यानंतर आजही सर्व माणसांप्रती, सर्व विद्यार्थ्यांप्रती, माजी विद्यार्थ्यांप्रती तेच अंतःकरणातलं प्रेम आजही मॅडमांमध्ये भरभरून भरलेलं आहे आणि त्याचाच प्रत्यय म्हणून हा सगळा जनसमुदाय या ठिकाणी आज उपस्थित आहे। आणि म्हणून जाता जाता एकच सांगेल, मॅडमांनी आमच्यावर शिस्त प्रचंड भरलेली आहे, संस्कार भरलेले आहेत, ज्ञान भरलेले आहे। आणि म्हणून जाता जाता एकच सांगेल, मी आता एवढ्यात बऱ्याच 1-2 महिन्यात अनेक सेवानिवृत्ती कार्यक्रम झालेत आमच्या शिक्षकांचे, आमचे जवळजवळ सर्व शिक्षक आता सेवानिवृत्तीकडे चाललेत। आणि म्हणून जाता जाणार नाही हार, रस्ता असू द्या किती कठीण, नाही घेणार माघार, नाही घेणार माघार। आज या ठिकाणी 34 वर्षाची शिक्षण सेवा आणि त्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणजी गोरडे साहेब, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून उपस्थित असलेल्या, ज्यांच्या डोक्यावरचा पदर दिल्ली दरबारात जाऊन देखील पडला नाही, त्या या अकोले तालुक्याच्या सुकन्या, स्वाभिमान, अभिमान, सौभाग्यवती पद्मश्री राईबाई पोपरे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले भगवंताजी प्रभूजी
त्याचप्रमाणे राज्याचे शिक्षक नेते बापूसाहेब तांबे साहेब, ठुबे साहेब, नेमचे साहेब, या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी अरविंद कुमावत साहेब, या तालुक्याचे चुकून माझ्याकडून नाव राहून गेलं थोडस, या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय गिरिजाजी बुवा जाधव साहेब, माझे सहकारी मित्र बबनरावजी गागरे, चंद्रकांतजी घुले, या गावातील माझे जुन्या पक्षातील सहकारी बाळासाहेबजी सावंत, रामभाऊ तळेकर, रामशेठ तळेकर, रुईताई बगाड, विकासराव तळेकर, दत्तात्रय तळेकर, राजू तळेकर, सौभाग्यवती मीनाक्षीताई शेंगाळ, दत्ताभाऊ गाडेकर, भाऊ पाटील तळेकर, अण्णाभाऊ सावंत, गोविंदजी बांगर, बाळासाहेबजी शिंदे, शंकरराव ढोकरे, गोरक्षजी पांडे, आमच्या जवळे बाळेश्वर गावचे विद्यमान सरपंच बंटीभाऊ पांडे, उपसरपंच अतुलजी कवटे, राजूभाऊ शिंगाडे, अनेक पठरा भागातून अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आता काहींची नावं सन्माननीय व्यासपीठ म्हटलं असतं तरी आमदार साहेब चाललं असतं, परंतु तुम्हाला आम्हाला जर सन्माननीय व्यासपीठ म्हटलं तर पुढच्या वेळेस कार्यक्रमाला कोणी बोलवणार नाही, म्हणून सर्वांची नावं या ठिकाणी घेणं क्रम प्राप्त आहे. म्हणून या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ 34 वर्षाचा शिक्षण सेवेचा कार्यभार उरकल्यानंतर खऱ्या अर्थानं सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी श्रीमती मीनाताई गोविंद पडवळे जाधव मॅडम या ठिकाणी होतोय. खरं पाहिलं तर आमचा आणि त्यांचा जास्त माझा आणि त्यांचा वैयक्तिक जास्त संबंध आला नाही, परंतु त्यांचे चिरंजीव मयूर असेल, त्यांच्या कन्या आमच्या अकलापूर गावामध्ये तलाठी म्हणून कार्यरत होत्या सारिकाताई, या मुलांशी जास्त संपर्क आल्या कारणानं ताईंचा आणि आमचा संपर्क या ठिकाणी मयूरच्या लग्नाच्या कारणानिमित्त आला. आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबाची जवळीक साधली गेल्यानंतर अनेक त्यांच्या 34 वर्षाच्या कार्यकाळात अनेक जणांनी या ठिकाणी त्यांचा कार्याचा अनेक या ठिकाणी वाचला, परंतु हे वाचत असताना खऱ्या अर्थानं अनेक त्यांच्यावर अनेक संकट आली, पतीचं निधन झालं, अनेक कुटुंबामध्ये अनेक काही घटना घडल्यात, परंतु त्यावर मात करत असताना खऱ्या अर्थानं शिक्षण देण्याचं काम, दान देण्याचं काम खऱ्या अर्थानं ताईंनी या ठिकाणी केलं. आज मगाशी साहेबांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी इथे कथा मांडली की शिक्षकांना गडकरीचे पगार आहे, परंतु गडकरीचे पगार देखील असताना देखील काही शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे आम्ही आमच्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहिले. हे एक नितांत उदाहरण म्हणजे समोर दिसतात टोपीवाले, हे सफारीवाले शिक्षक, मला तर राजूरचे आहेत, आमच्याकडे घारगाला होते, चौधरी सर म्हणून, बरोबर ना सर? तुम्ही रिटायर झालेत का मला माहित नाही, परंतु मधल्या काळात मी घारगावला नव्हतो बरेच दिवस, परंतु हा माणूस घारगावच्या शाळेमध्ये मुक्कामी राहून त्या ठिकाणी आंघोळ बांधणी त्या ठिकाणी शाळेमध्ये करून सर्व घारगावची शाळा एक नंबरला आणण्याचं काम खऱ्या अर्थाने या चौधरी सरांच्या माध्यमातून बऱ्याच अंशी त्या ठिकाणी झालं. अशी शिक्षण क्षेत्रात अनेक मान्यवर म्हटले आहेत की ज्यांनी तन मन धन ओतून देऊन या ठिकाणी काम केलं आणि त्या गावच्या शाळेमध्ये, त्या गावच्या आपण रहिवासी नसू परंतु खऱ्या अर्थानं ज्ञान देण्याचं काम करून अतिशय पिढी घडवण्याचं काम या ताईंच्या माध्यमातून अनेक शिक्षक मंडळीच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं पाहिलं तर चंद्रकांतजी, ताईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक मुलं घडवली असतील, परंतु ही मुलं सांभाळत असताना खऱ्या अर्थाने त्यांची 2 मुलं ही देखील अति चंचल आहेत. कुठे गेला मयूर आणि सारिका, ह्या मुलांना देखील सांभाळणं खऱ्या अर्थाने त्यांची अग्नी परीक्षा होती आणि खऱ्या अर्थाने या मुलांना देखील एक चांगल्या प्रकारचे संस्कार देऊन एक शासकीय सेवेमध्ये त्या मुलांना देखील त्या ठिकाणी धैर्य दाखल करण्यात त्यांचा देखील सिंहाचा वाटा राहिला आहे. मी जास्त वेळ नाही घेता, आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या पटरा भागातले अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. जवळे बाळेश्वर पासून ते अकलापूर पासून पर्यंत अनेक आमचे बाळासाहेब गाड्यांपासून अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांच्या वतीनं उपस्थित अकोले तालुक्यातील तमाम माय जनतेच्या वतीनं ताईंना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छासाठी देत असताना बाळासाहेब सावंत, तुम्ही सांगितलं का ताईंना राजकीय व्यासपीठावर उद्याच्या काळात संधी दिली पाहिजे, परंतु आता कसं माहिती का, आता इथं आमदार साहेब आले तर आमदार साहेबांना खरं सांगायला पाहिजे होतं. आता आम्ही सगळे इथं बिन आमच्या खोर आहे पण जाणार नाही अशी गमतीचे पुढारी या ठिकाणी होतो, परंतु आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदार साहेब ताईंच्या उद्याच्या कार्यकाळामध्ये बोटगट एसटी साठी राखीव झालेला आहे. जर आपण त्या ठिकाणी त्यांना संधी देण्याचा जर माणूस राखला तर अतिशय चांगले काम त्या ठिकाणी होईल अशी माझी नाही बरं का, बाळासाहेब सावंतांची सूचना या ठिकाणी मी तुमच्या कानावर घालतो. या ठिकाणी उद्याच्या कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिली, तुम्ही देखील आयोजकांनी सांगितलं जास्त वेळ बोलू नका, मला जास्त वेळ बोलल्याशिवाय चालत नाही, मला बोलताच येत नाही हळू म्हणजे
कमी वेळामध्ये. परंतु या ठिकाणी तुमचा मान राखून मी माझा भाषणाला पूर्ण विराम देतो, थांबतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद आहे साहेब. यानंतर श्रीमती मीना पडवळे मॅडम यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न होत आहे. या ठिकाणी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. हा जो सोहळा आहे तो सेवापूर्तीचा आहे, परंतु या ठिकाणची जर उपस्थिती पाहिली तर हा सेवापूर्ती नसून एक शुभेच्छांचा सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत. त्यांना ज्या काही शुभेच्छा देणार आहोत त्या त्यांना पुढील जीवनासाठी निश्चितच उपयोगी पडणार आहेत. आज या ठिकाणी प्रत्येकाच्या भाषणामध्ये मी ऐकत होते की पठार भागातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझंही माहेर संगमेर तालुक्यातील सारोळे पठार हे पठार भागातील आहे. जेव्हा मी गाडीत या ठिकाणी येत होते त्यावेळेस चंद्रकांत फुले साहेबांचं मनोगत चालू होतं आणि त्यांच्या मनोगतामध्ये ते मॅडम विषयी जे काही बोलत होते ते ऐकून मन अतिशय गहिवरून आलं होतं. त्यांनी जो संघर्ष अनुभवला त्यामुळे त्यांच्याविषयी खूप मनामध्ये अशी भावना निर्माण झाली. आज मॅडमने पठार भागातील त्यांचं गाव आहे आणि त्यांनी प्रत्येकाने त्यांच्याविषयी सांगितलं की खूप असं छान शैक्षणिक कार्य त्यांनी केलं, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम केलं. पठार भागातील त्यांना जाणीव आहे. पठार भागामध्ये अतिशय अनुकूल अशी परिस्थिती, अनेक उपक्रम राबवून मुलांमध्ये प्रगती कशी होईल हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात, नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रार्थना करते, थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एकच मिनिटात माझं मनोगत व्यक्त करणार आहे. श्रीमती मीना गोविंद पडवळ मॅडम यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किरणजी लामटे साहेब तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांची अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे ते खरोखरच जरी लोणी भागामध्ये राहत असले, प्रवरा परिसरात राहत असले, पण आदिवासी भागामध्ये ज्यांनी प्रचंड मोठं असं काम चालू केलेलं आहे, काम करतात ते लक्ष्मणजी गोरडे साहेब हे या कार्यक्रमासाठी विशेष अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे. आणि बीज माता राई मावशी पोपेरे ज्यांनी आपल्या अकोला तालुक्याचं नाव भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये नेलेलं आहे, त्या खरोखरच आपल्या अभिमान आहे. मॅडम विषयी मला 1-2 मिनिटात बोलायचं आहे आणि संपवायचं माझं भाषण. मॅडम 2 ते 2.5 वर्षापूर्वी ह्या पाडाळणे जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू झाल्या केलं. आजही आम्हाला असं वाटतं मॅडम 30-35 वर्षापासून या पाडाळण्याच होतात काय, कारण 2-2.5 वर्षाच्या सहवासामध्ये प्रत्येक गोष्टीची आपुलकीने चौकशी करायची. प्रत्येकाच्या विद्यार्थ्याच्या सुखदुःखामध्ये कोणाला काय कमी आहे, कोणाला काय जास्त आहे. आणि आमच्या गावाची जी परंपरा आहे त्या सामाजिक कामामध्ये आमचं गाव एकदम पुढे असतं. गोरडे सरांनी आमच्या या नरेश राऊत फाउंडेशनच्या मार्फत अँब्युलन्स दिली, जिल्हा परिषद शाळेसाठी टॉयलेट बाथरूम दिलं, बोर्ड दिले, बरंच काही दिलं. आणि मॅडमनी स्वतः नरेश राऊत साहेबांचा जो एक प्रोग्राम इथं सत्कार समारंभ ठेवला होता त्या समारंभामध्ये मॅडमनी इतकं मोठं सिंहाचा वाटा उचलला. आणि त्या साहेबांनी आजही इच्छा व्यक्त केली, पण त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते काही येऊ शकले नाही. त्यांनी मॅडमच्या या सोहळ्यासाठी, सेवापूर्ती सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या. खरोखर मॅडम तुम्ही जरी पाडाळ्यातून आज सेवानिवृत्त होऊन जाणार असाल, परंतु आमच्या गावासाठी फार मोठी आठवण तुम्ही ठेवून जाणार आहे. कारण आज आपण निरोप देत आहे अशा एका सहकार्याला ज्यांनी संस्थेला फक्त सेवा दिली नाही तर सेवेला आत्मा दिला. काम करताना त्यांनी नाती जपली, माणुसकी जपली आणि प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं. आज ते निवृत्त होत आहे, पण त्यांचा सहवास, त्यांचे विचार आणि त्यांचे स्मित हास्य आमच्या मनात सदैव जिवंत राहील. सेवा संपली, स्वरूप बदललं, कारण प्रेरणादायी माणसं कधीच निवृत्त होत नाही. म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडाळणे या शाळेच्या मुख्याध्यापिका आमच्या भगिनी आदरणीय मीना गोविंद पडवळे जाधव मॅडम यांच्या सेवापूर्ती निमित्त या जमलेल्या सोहळ्याचे अध्यक्ष, नरेश फाउंडेशनचे सचिव आदरणीय लक्ष्मणजी मनोगत व्यक्त केलं. असे या गावचे ग्रामस्थ रामजी तळेकर आमच्या भगिनीला शुभेच्छा देण्यासाठी बीजमाता राई मावशी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे या तालुक्याचे नेते गिरजाजी जाधव साहेब,
तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि संगमनेर तालुक्यातून आलेले माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ आहेर, चंद्रकांतजी घुले साहेब, बबनराव घागरे साहेब, गट शिक्षण अधिकारी आदरणीय आमचे मित्र दोरगे साहेब, माजी गट शिक्षण अधिकारी कुमावत साहेब, मॅडमला शुभेच्छा देण्यासाठी आलेले जिल्हा संघाचे अध्यक्ष बबनरावजी गाडेकर, जिल्हा गुरुमाऊली सदस्य मंडळाचे अध्यक्ष संतोषजी दुसुंगे साहेब, नाशिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्रजी सदगीर, बँकेच्या चेअरमन सरस्वतीताई घुले मॅडम, उच्च अधिकारीचे अध्यक्ष राजेंद्र कुद्दर सर, माजी व्हाईस चेअरमन कैलासजी साळुक्ते साहेब आणि व्यासपीठावरील सर्वांची माफी मागून सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले जाधव मॅडमला शुभेच्छा देण्यासाठी आलेले त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक, तालुक्यातील सर्व शिक्षक आणि या पाडाणे गावचे ग्रामस्थ, संयोजकांनी सांगितलंय आमदार साहेब थोडक्यात बोला, परंतु आता पडवळे मॅडम बद्दल सांगायचं झालं तर थोडक्यात बोलून जमणारच नाही. कारण माझी अकोले तालुक्यात सुरुवात झाली, सेवेची सुरुवात. मी 95 साली सेवेत लागलो, त्यावेळेस मी कचरेवाडी बोरी या ठिकाणी आणि मॅडम आबिटखिंडला होत्या. तेव्हापासून आमचा परिचय. कारण आता त्यांच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं बाळासाहेब सिंगोटे गावचे माझ्या, त्यामुळे त्या शाळेमध्ये जाण्याचा, आबिटखिंडला जाण्याचा बऱ्याच वेळ प्रसंग यायचा. कारण नवीनच तिथं आलेलो ते तिथं राहायचे, मी त्यांच्याकडे जायचो, शाळेत जायचा प्रसंग आहे.